हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर बरेच दिवस झाले यूट्यूबवरती व्हिडिओ मी सेंड केला नाही. खरं कारण म्हणजे आज हे सांगते तुम्हाला, कारण नवरात्र चालू आहे आणि मुलांचे पेपर सुद्धा चालू आहे. तर मी थोडंसं त्यांच्याकडे लक्ष देत होते आणि बरेच माझे आता जे आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणी आहेत ते माझे व्हिडिओज बघत असतात आणि खरंच मी तिच्यासाठी हा व्हिडिओ आहे ना सेंड करणार आहे तिला. तर तिचा मला फोन आला की काय झालं, तू का व्हिडिओ नाही टाकत आहे, म्हणजे डेली माझे व्हिडिओ बघितले जातात रिप्लाय नसला तरी बघितले जातात. तर म्हटलं चला बघतात आपलं म्हणजे व्हिडिओ बघतात त्यासाठी मग म्हटलं चला आज आपण परत व्हिडिओ बनवूया. आणि आता नवरात्र चालू आहे आणि बघा मी ना काल फर्स्ट टाइम ना खूप मोठ्या ग्राउंडवरती गेले होते गरबा खेळण्यासाठी आणि तिथं मी फर्स्ट प्राइज मिळवलेला आहे. तर तसं छोटीशी क्लिप आहे ती मी तुम्हाला इथे बाजूला दाखवते. मी फर्स्ट प्राइज जिंकले होते आणि फोटो काढायला कोणीच नव्हतं. भूमीला आपल्या एवढं जमत नाही, परत ज्यांच्या हातात मी मोबाईल दिला त्यांना व्यवस्थित काढता येत नव्हतं. म्हटलं चला ठीक आहे, जेवढं आहे तेवढं. मंडळावाले फोटो पाठवणार होते पण कधी पाठवते काय माहिती व्हिडिओ बनवायच्या आधी जर मला भेटला तर नक्की व्हिडिओ मी सेंड करते तुम्हाला. आणि बघा मला आहे ना आता उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवार आहे, तर शनिवारी मस्त मोठ्या ग्राउंडवरती जाऊन मस्त छान रेडी होऊन गरबा खेळायचा आहे. म्हणजे आता मुलं पण मोठी झाली तर मी माझ्यासाठी वेळ काढू शकते की खूप घरात राहून नाही मला बोर झालंय. माझ्यासारख्याच माझ्या मैत्रिणी असतील बहुतेक की घरात राहून राहून कंटाळा येतो. म्हणजे घरातली कामं आपले रेग्युलर तर चालूच असतात, व्हिडिओ पण चालूच असतात, पण काहीतरी एन्जॉयमेंट पाहिजे की नाही. तर मग मी काय असं व्यवस्थित म्हणजे असं क्लब वगैरे जॉईन केला नाही किंवा माझ्या इथं मैत्रिणी नाही का तिथं जाऊन बसेल वगैरे, मला माझी घरचीच कामं उरकत नाही बघा. तर तेच करण्यासाठी म्हटलं चला आपण आहे ना मस्त असं आज म्हणजे सगळी तयारी करून ठेवू आणि उद्याच्या दिवशी संडे म्हणजे शनिवार आहे आणि मग रविवारी सुट्टी, उशिरा उठलं तरी चालतं आणि मुलं उशिरा झोपली तरी चालतं. मग म्हटलं चला आपण शनिवारी मोठ्या ग्राउंडवरती खेळायला जाऊया. तर तोच हा व्हिडिओ आहे. म्हणजे आज तर माझी ज्वेलरी सापडत नाहीये. गावाकडे गेले होते ना तेव्हा मी घेऊन गेले होते माझं म्हणजे गेरूचं मंगळसूत्र. तुम्ही बघितलं असेल बरेच व्हिडिओमध्ये की मी नेहमी वापरत असते ते माझं मंगळसूत्र. तर ते सापडत नाहीये. त्याच्यासोबतच मी माझी ऑक्साईड ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र, कानातले, परत भूमीचा त्याच्यामध्ये एक सेट होता ऑक्साईड ज्वेलरीचा, तर तो बॉक्सच नाही सापडत आहे. काय करावं काही कळत नाहीये, कुठे शोधावं. आणि उद्यासाठी मला ते पाहिजे होतं. आता बघते, शोधते, सापडलं तर तुम्हाला दाखवते. आई तू काय करते? मी का हे बघ घागरा काढला आज ग्रीन ते आहे ना, बघ मी आता तुझा घागरा काढून ठेवलाय. बघू याचं ब्लाऊज वगैरे तुला व्यवस्थित होतो की नाही. माझंही वाटतं हा तुझा काढावं लागेल. मला वाटलं तुझाच आहे आणि ती ज्वेलरी सापडत नाहीये ना ग, मी ती शोधते आपल्या ऑक्साईड. मला असं वाटते मागे लागत नाहीये बघ, आता शोधते. बघा हे ना कपाट व्यवस्थित लागत नव्हतं खालचं, मला असं वाटतं याच्या मागे काहीतरी पडलं असेल. बॉक्स सापडला तर ठीक, नाही तर मग परत हे एवढं परत शोधावं लागेल. मी तर त्या दिवशी शोधलं होतं, वरची बॅग पण शोधली पण सापडलंच नाही. आता बघते याच्यात किती सापडतं. विश्व सापडलं बघ तुम्ही, खूप सारं पडलेलं दिसतंय काहीतरी वाटतं याच्यात. बघते त्या समोर अगं जागा छोटी ना त्याच्यामुळे ना मला ते म्हणजे असं पटकन बघताच येत नाही तिथं. ए वा बघ ही टोपी मी शिवली होती नानूसाठी. बघ ही पण इथंच पडली बाई. काय काय पडलं ग मागे? कॉकरोच पण पडली. कॉकरोच पण आहे. हे छोटंसं जबलं शिवलं होतं बघ मी तुझ्यासाठी. हे वाला आई काय बॉक्स सापडला. ओ वाव, खरंच बॉक्स सापडला. हे बघा हे ना माझं पट्टी मंगळसूत्र याचं गेरूच्या पॉलिशचं. तर हेच आम्ही शोधतोय केव्हाचा हा बॉक्स, तर सापडत नाहीये. हे मी बघा पंढरपूरच्या जत्रेतून घेतलं होतं आणि 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 वाव वाव वाव, ही बघा माझी ऑक्साईड ज्वेलरी. तर हे मंगळसूत्र आहे माझं, तुम्हाला घातल्यावरती दाखवते कसं दिसतं. खूप खूप मस्त भूमी. तर बघा फायनली आपला बॉक्स सापडलेला आहे आणि बघा हे कसं झालंय बॉक्सचे हाल, तर बघा कसे झालंय. आता चला फोन पण छान ठिकाणी लागलाय तर तुम्हाला दाखवते की माझं पट्टी मंगळसूत्र, जे की माझं खूप जास्त फेवरेट आहे आणि खूप जास्त फेवरेट आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी. म्हणजे बऱ्याच वेळेस मी जाते ना बाहेर तर मी हेच घालते, लग्न असो काय असो. कारण माहिती का त्याला आहे ना मागे बघा असं आहे ना
मणी आहे, तर मग ते मणी ना म्हणजे असं मानेला त्रास नाही होत किती जरी घाम आला तरी. आणि बघा हे असं दिसतं आणि दिसायला इतकं छान दिसतं ना मोराचं हे. तर गेस करा बरं कितीचं घेतलं असेल मी हे. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मी कितीचं घेतलं असेल. खूप खूप सुंदर आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिने आणि मीने घेतलं होतं सोबत. आणि बघा मला आहे ना दांडिया म्हणजे काल गरब्या ठिकाणी आम्ही मोठ्या ग्राउंडवरती गेलो होतो ना हळून, तर मला हे बघा हे असं फर्स्ट प्राइज भेटलं आहे आणि मी इतकी खुश होते, खूप जास्त खुश होते. काल प्राइज भेटला, आज एक अजून प्राइज. आज अजून मला म्हणजे कसं आहे ना मनासारख्या गोष्टी व्हायला लागल्या ना की त्या अशा होतात, स्मूथली होतात. खूप आपण कष्ट करत राहायचे म्हणजे आपल्याला नेहमीच आपलं यश तर भेटतंच, त्यासोबतच असे छान छान पॉझिटिव्ह वाटणारे आपल्यासोबत इन्सिडेंट घडत असतात. जसं की हे बघा मम्मी मला हेच सांगत होती, माझ्याकडे अशा पॅन्ट होत्या, ते सापडत नाही, आता सापडून गेल्या. जेव्हा बघा भूमी ना छोटी होती खूप, तर तेव्हा ना अशा पॅन्टी सॉक्सच्या पॅन्टी नाही यायच्या नाही. आणि हिला ना खाली खेळायला खूप जास्त आवडायचं. 7-8 महिन्याची होती, नाही 7-8 नाही 11-12 महिने 11 महिन्याचीच होती. तर तेव्हा ना तिला चालायला खूप जास्त आवडायचं. मग मी काय करायचं बघा, मी काय केलं होतं, सॉक्स होते ना ते पॅन्टला अटॅच केले होते डायरेक्ट आणि मग तिला हे घालून द्यायचं. तर बघा पट्टी मंगळसूत्र तुम्ही बघितलं, हे बघा हे आहे माझं पट्टी मंगळसूत्र, गेरू पॉलिशचं आहे. आता परत म्हणजे बरेच 2-3 वर्ष झाले बहुतेक याला घेऊन, 3 वर्ष तरी झाले असतील आय थिंक, 3 का 2 लक्षात नाही येते, पण झाले. आणि खूप जास्त वेळ म्हणजे मी वापरलेला आहे. आणि त्याचा कलर सुद्धा नाही गेला बघा, कलर सुद्धा नाही गेलाय त्याचा, खूप जास्त छान आहे. बापरे फाटलं. तर बघा मला भेटला आहे असा मस्त असा कब्बशीचा सेट, कब्बशीचा सेट भेटला आहे. बरोबर आहे, महिलांना काय देणार आहे, अशाच वस्तू देणार आहे. खूप जास्त छान आहे, मला खूप जास्त आवडलं. आणि मी तेव्हाच जे मंडळांनी मला हे म्हणजे मंडळातले प्रतिनिधी होते, कार्यकर्ते किंवा जे पण मला ज्यांनी प्राइज दिलं ना, मी तेव्हाच त्यांना खूप खूप थँक्यू म्हटले. कारण हे प्राइज भेटणं म्हणजे वस्तू भेटणं हे इम्पॉर्टंट नाहीये, तर एक मोटिवेशन भेटणं ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हो तुम्हाला वाटत असेल ना की आता काय मुलं झाली, आता काय आपल्याला घरातलीच कामं करायची, तसं अजिबात नाहीये. बाहेर निघत जा, खेळत जा, मजा करत जा. नुसतं तेच नाही, काहीतरी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणा, म्हणजे काहीतरी शिका वगैरे मस्त छान छान. तर चला, हे होतं माझं आजचं प्राइज. तर बघा हे फक्त म्हणजे माझ्यासाठी फर्स्ट प्राइज नाही, तर एक मोटिवेशन आहे की माझं जरी लग्न झालं असलं तरी, मी घरातली सगळी कामं करत असली तरी, मी एवढं शिक्षण घेतलं आहे, मी काहीच नसली करत असली तरी मी खूप काही करू शकते आणि मी ते करून दाखवणार आहे. तर नक्कीच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे छान छान पॉझिटिव्ह विचार किंवा छान छान तुम्हाला क्रिएटिव्हिटी किंवा छान पदार्थ बनवते मी, ते शेअर करते. आणि हो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.